हार्मोनची पातळी खूप चांगली वाढू शकते आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट वाढू शकतो आणि त्यांना ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण जितकं तुम्ही त्यांना इमोशनल बॉन्डनी जवळ करसाल किंवा जितकं त्यांना प्रेम देसाल त्यावेळेला आपल्या मसलला म्हणा की कशाला इंजुरी होत नाही, तो वॉर्मअप होतो आणि त्यामुळं आपले प्रत्येक जॉईंट आणि प्रत्येक मसल रिलॅक्स होतात. नमस्कार मित्रांनो, एक सुदृढ लैंगिक आयुष्य जगण्यासाठी किंवा संभोगाचा आनंद घेण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि तो आहे फोरप्लेला. फोरप्ले का बरं करणे गरजेचं असतं हे आपण या व्हिडिओद्वारा आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या विषयाबद्दल जागरूक करत आहे. सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे की जेणेकरून केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर जर मला वेळ नसेल तर माझे फक्त आणि फक्त व्हिडिओ बघून तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या लैंगिक समस्या आहे ते तुम्ही स्वतः दूर करू शकता, असे मी नेहमी व्हिडिओ बनवत असतो. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण बेनिफिट करून द्या. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक आयुष्यामध्ये फोर प्लेला आम्ही खूप जास्त महत्त्व देतो. आम्ही तर देतो, पण जर तुम्ही जर वाचण्याची जर कामसूत्रा ग्रंथ वाचला तर नक्कीच त्याच्यामध्ये फोर प्लेचं खूप चांगलं लिखाण केलेलं आहे. कारण की फोर प्ले हा जो असतो हे आपण ज्याप्रमाणे जिमला जातो, जिमला जाण्याच्या अगोदर आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो, थोडं वॉर्मअप होतो आणि त्यामुळं आपले प्रत्येक जॉईंट आणि प्रत्येक मसल रिलॅक्स होतात आणि रिलॅक्स झाल्यामुळं आपल्याला जे की आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये आपल्या मसलला म्हणा की कशाला इंजुरी होत नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला संबंध प्रस्थापित करायचे असतील तेव्हा तुम्हाला एकच काम करावं लागेल की फोर प्लेला खूप जास्त महत्त्व द्यावं लागेल. कारण की फोर प्ले करताना तुमच्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला करून घेता येते. फोर प्ले करून किंवा तिचे उत्तेजित जे अंग आहे, ती उत्तेजित पार्ट आहे, त्यांना जर प्रॉपर तुम्ही स्टिम्युलेट केलं, त्यांना बरोबर त्यांना चेतना दिली तर नक्कीच त्यांच्या शरीरातील हार्मोनची पातळी खूप चांगली वाढू शकते आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट वाढू शकतो आणि त्यांना ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आणि फक्त या फोर प्लेचीच आपल्याला मदत होते. ह्या जो आनंद असतो हा तुम्हाला कोणत्याही वागण्यासारख्या औषधाने मिळणार नाही किंवा कोणत्याही गोळी औषध घेऊन मिळणार नाही. ही एक कला आहे. कारण जितकं चांगलं सुंदर तुम्ही फोर प्ले करसाल तितके तुमच्या पार्टनरची तुम्हाला साथ चांगली मिळते आणि तितकं तुमचे इरेक्शन चांगले मिळतात आणि तितकं तुम्हाला बेडरूमवर टाइम पण जास्त चांगला तुम्ही घालवू शकता. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की स्त्रियांचा पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये इंटरेस्ट कमी असतो आणि फोर प्ले मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. कारण जितकं तुम्ही त्यांना इमोशनल बॉन्डनी जवळ करसाल किंवा जितकं त्यांना प्रेम देसाल त्यावेळेला तितके त्यांचे इन्व्हॉल्वमेंट आणि ऑर्गॅझम मिळण्यासाठी त्यांना मदत होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जर पुरुष काय असतात हे खूप विगरस आणि खूप ऍक्टिव्ह माइंडचे असतात आणि त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणजे सेक्शुअल ऍक्टला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, कालांतराने आपल्या पार्टनरला आपल्याविषयीच घृणा येते की त्यांना असं वाटतं की आपल्या मिस्टरांना फक्त आणि फक्त सेक्स पाहिजे, त्यांना प्रेम नको. आणि स्त्रियांना उलट आहे की त्यांना जितकं तुम्ही जास्त प्रेम देसाल तितकं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त तुम्हाला करून घेता येईल आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट जितकी जास्त तुम्हाला मिळाली तितकं तुम्हाला चांगले ऑर्गॅझम येतील आणि तितका तुम्ही बेडरूमवर घालू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारा माझा सांगण्याचा एकच दृष्टिकोन आहे की फोर प्लेला तुम्ही बिलकुल दुर्लक्षित करू नका. कारण फोर प्ले केल्याशिवाय जर तुम्ही सेक्शुअल ऍक्ट किंवा संभोग करत असाल तर नक्कीच तो संभोग परिपूर्ण होऊ शकत नाही. तर अशाच गोष्टींसाठी किंवा अशाच छोट्या मोठ्या टिप्ससाठी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका काही असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. मी त्याला उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.